पहिल्या चढाईसाठी तयार होतो जर्सी नंबर 10 वडवली संघाचा तुल्यबळ असा चढाईपटू जर्सी नंबर 10 सगळे प्रथम सत्रातील प्रथम फेरीतील सगळे सामने 10 मिनिटाचे असतील. कोणत्याही गुणाची कमाई होत नाहीये, माघारी फिरतोय आणि पाळंदे संघाचा खेळाडू दाखल होतोय तो कोर्ट मध्ये. उत्तम असं पदार्थ करून चढाईची सुरुवात करतोय. सुरुवातीची वेळ आहे, थोडासा वेळ दोन्ही संघाकडून घेतला जाईल. आपली स्ट्रॅटेजी प्लॅन केली जाईल आणि 1 गुणाची कमाई करतोय पाळंदे संघाचा खेळाडू जर्सी नंबर 77. चढाई करताना आणि सुंदर रीतीने पकड होते, खेळाडू बाद ठरतोय. पुन्हा एकदा पाळंदे संघाला अजून 1 गुणाची कमाई करताना पाळंदे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो वडवली संघाच्या विरोधात भरभक्कम असा वडवली संघ सुरुवातीच्या वेळेत काहीसा अडखळताना दिसतोय. प्रथम फेरीतील सर्व सामने हे 10 मिनिटाचे खेळवले जातील, त्यामुळे तुमच्याकडे जास्ती वेळ नाहीये. कमी वेळात तुम्हाला जास्ती काही करून दाखवावं लागेल. स्ट्रॅटेजी प्लॅन करण्यासाठी तुम्हाला 10च मिनिटं आहेत. पुन्हा एकदा 1 गुणाची कमाई पाळंदे संघाकडे. सुरुवातीच्याच खेळामध्ये पाळंदे संघ हा वरचढ चढताना दिसतोय. वडवली संघाला थोडा विचार करावा लागेल आणि पुन्हा एकदा सुंदर अशी चढाई. बघूया पंचांचं डिसिजन काय होतं. सुपर रेड 3 पॉइंटची कमाई वडवली संघाला. बघा, कबड्डी खेळ असा आहे जो कुठल्याही सेकंदाला कुठल्याही क्षणाला दुसऱ्यांचं पारडं जडवू शकतो. पुन्हा एकदा पकड. राजेशजी महाडी पुन्हा एकदा वडवली संघाचा खेळाडू चढाईसाठी सज्ज झालेला आहे. थोडासा वेळ घेतोय. काही वेळेला तुम्हाला सामना स्लो करावा लागतो, धीम्या गतीने खेळावा लागतो, स्ट्रॅटेजी प्लॅन करावी लागते. पुन्हा एकदा पाळंदे संघाचा खेळाडू दाखल होतोय तो वडवली संघाच्या कोर्टमध्ये आणि गुणाची कमाई करतोय. 1 गुणाची कमाई पाळंदे संघाला. पुन्हा एकदा जर्सी नंबर 10 सुंदर पद्धतीने आणि जबरदस्त अशी पकड. 1 गुणाची कमाई पुन्हा एकदा डिफेन्स मध्ये करतो तो पाळंद्याचा संघ. पाळंदे संघाचा चढाईपटू दाखल होतो तो वडवली संघाच्या कोर्टमध्ये आणि जोरदार पकड. वडवली संघाला 1 गुणाची कमाई. कोणत्याही गुणाची कमाई नाही, माघारी करतोय तो वडवली संघाचा चढाईपटू. पुन्हा एकदा दाखल होतोय पाळंदे संघाचा चढाईपटू. काहीतरी आपल्या संघासाठी भरभक्कम अशी कामगिरी करावी लागेल, त्याशिवाय सामना आपल्या पारड्यात पडणार नाहीये याची जाणीव त्याला देखील. जर्सी नंबर 11 जर्सी नंबर 23 मैदानात दाखल होतोय पाळंदे संघाच्या 4च्या क्षेत्ररक्षणामध्ये. चालू सामन्यामध्ये ज्यांनी सुपर रेड केली तो परशुराम रुटकर या खेळाडू
दयानंद तोंडलेकर चिंतमाता अध्यक्ष यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे याच सुपर रेड साठी राजेश महाडिक अंदरले यांच्याकडूनही 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सामना संपल्यानंतर परशुराम रोडकर यांनी आपलं पारितोषिक घेऊन जावं. थर्ड रेड तिसऱ्या चढाईची सूचना. करो नाही तर मरो. एक चुकीची दुरुस्ती राजेश महाडिक आडे यांच्याकडून जोरदार देण्यात आलेला आहे. नो आर्ग्युमेंट. वन पॉइंट इच. दोन्ही संघाला एक गुणाची कमाई. दोन्ही संघांना विनंती असेल कोणी पंचांना वाचायला. जर्सी नंबर 11 पुन्हा एकदा दाखल होतोय तो वडवली संघाच्या प्रांगणामध्ये. जोरदार कमाईचा प्रयत्न, परंतु आणि सुंदर अशी पकड. चांगला प्रयत्न होता बाहेर पडायचा, पण त्याला काही यश मिळत नाहीये. एक गुणाची कमाई ती वडवली संघाला आपल्या डिफेन्स मध्ये. वडवली संघाचा डिफेन्स चांगल्या पद्धतीने काम करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चढाईमध्ये देखील त्यांना ते उडाचं ताकदीने काम करावं लागेल. जर्सी नंबर 77 77 गावदेवी वडवली. पाळंदे संघाचा खेळाडू दाखल होतोय तो वडवली संघाच्या प्रांगणामध्ये. एका पॉइंटची कमाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो पाळंदे संघाचा खेळाडू. एका गुणाची कमाई. पुन्हा एकदा जर्सी नंबर 10 या खेळाडूकडून जास्तीत जास्त अपेक्षा आपल्याला वडवलीकडून पाहायला मिळतो. कारण सातत्याने पुन्हा पुन्हा चढाईसाठी येतोय. चढाईमध्ये काहीतरी कमाई करावी लागेल. वडवली संघाचा डिफेन्स आपण बघतोय सुरुवातीपासून चांगल्या पद्धतीने खेळतोय, पण आपल्याला चढाईमध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागेल. पुन्हा एकदा पाळंगे संघाचा खेळाडू जर्सी नंबर 3 दाखल होतोय तो वडवली संघाच्या प्रांगणामध्ये. सुंदर सुंदर पकड. चढाईपटू बाद ठरतोय. थर्ड रेड तिसऱ्या चढाईची सूचना. करो या मरो. काही करून पॉइंटची कमाई करावी लागेल, नाहीतर रेडर बाद ठरेल. आणि तकवा देऊन बाहेर पडतोय. एका पॉइंटची कमाई करतोय थर्ड रेड मध्ये. चांगल्या पद्धतीचं खेळ आपल्याला पाहायला मिळतोय तो वडवली संघाच्या खेळाडूकडून. जर्सी नंबर 8 आणि पुन्हा एकदा सुंदर अशी पकड. चढाईपटू आउट ठरतोय, बाद ठरतोय. पुन्हा एकदा एका गुणाची कमाई होते ती वडवली संघाला. प्रांगणामध्ये दाखल होतात. वेडात मराठी वीर दौडले 7. त्या पद्धतीची कामगिरी आपल्याला करावी लागेल. सुंदर अशी पकड आपल्याला पाहायला मिळते. बोनस पॉइंट मिळतोय तो पाळंदे संघाला आणि एक डिफेन्सचा पॉइंट मिळतोय तो वडवली संघाला. सामना रंगतदार आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा सामना आहे या चौरंगी स्पर्धेतील. वडवली संघ विरुद्ध पाळंदे संघ. दोन्ही तुल्यबळ कागदावर जरी दिसत असले तरी खेळ हा मैदानामध्ये खेळला जातो आणि तिथे तुम्हाला तुमचा खेळ दाखवावी लागते, ताकद दाखवावी लागते, स्ट्रॅटेजी प्लॅन करावी लागते. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही मैदानामध्ये चांगल्या पद्धतीने 8 गुणांवरती तर वडवली 14 गुणांवरती खेळायला मिळतोय. जर्सी नंबर 3 पाळंदे संघाकडून जोरदार चढाई. उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात आणि पुन्हा एकदा
बोनस प्लस 2 गुणांची कमाई ही पाळंदे संघाच्या खात्यामध्ये होते. बघा आता फक्त 3 गुणांची आघाडी राहिली. कबड्डी खेळ जसा आहे जो सेकंदाला बदलतो, त्यामुळे तुम्हाला या खेळामध्ये खूप धैर्य ठेवावं लागेल. वडवली संघाला 1 गुणाची कमाई. पुन्हा एकदा जर्सी नंबर 3, पुन्हा एकदा 1 गुणाची कमाई पाळंदे संघासाठी. जर्सी नंबर 3 पहिल्या मिनिटापासून आपल्याला चांगल्या पद्धतीचा खेळ करताना दिसतोय. सातत्यानं आपल्या संघासाठी तो गुणांची कमाई करतोय. कुठेतरी पाळंदे संघाला त्याच्या आशा आकांक्षा दिसतील. जर्सी नंबर 3 वारंवार जर चढाईला गेला तर मला वाटतं सामना बरोबरीत येईल किंवा आघाडी देखील घेता येईल पाळंदे संघाला. कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. वडवली संघ देखील चांगली स्ट्रॅटेजी प्लॅन करून आलाय, परंतु थोडासा आता मध्यांतरानंतर सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये तो अडखळताना आपल्याला दिसतोय. तब्बल 4 गुणांची कमाई या काही मिनिटांमध्ये पाळंदे संघाने केली. आणि दुसरीकडे बघितलं गेलं तर वडवली संघाला 1 गुणाची कमाई करता आली. आणि जर्सी नंबर 3 ला जोरदार पकड. बड़ी मछली जाल में. वडवली संघाला जर्सी नंबर 3 ला जेवढी जास्तीत जास्त बाहेर ठेवता येईल तेवढं वडवली संघासाठी चांगलं आहे. आणि मला वाटतं की पाळंदे संघाला त्याला रिकव्हर करावी लागेल, कारण जर्सी नंबर 3 ला पहिल्या मिनिटापासून तुम्हाला चांगले एफर्ट्स देताना दिसतोय. तो जर बाहेर बसला तर पाळंदे संघाला हा सामना जिंकणं कठीण होऊन जाईल. सीमा माता सालदुरे अ विरुद्ध जिद्दी कबड्डी संघांचा याच्यासाठी पहिला पुकार. आपण दोन्ही संघांनी तयार राहायचंय पुढील सामन्यासाठी. आणि जोरदार असे चढाई. सुपर रेड. पाळंदे संघाला सुपर रेड 3 गुणांची कमाई. पाळंदे संघ आता सुपर रेड झाली, त्या खेळाडूचं जरा नाव सांगा. आणि जोरदार पकड आपल्याला इथे पाहायला मिळते. पाळंदे संघ 2च्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाई करताना दिसतो. तो जर्सी नंबर 6 लवकरात लवकर मला वाटतं दोन्ही खेळाडूंना चढाईमध्ये आउट करताना दिसतोय. तो पाळंदेचा खेळाडू ऑल आउट ठरतोय. तो वडवलीचा संघ पुन्हा एकदा टाइम आउट घेतोय. तंबूत ठेवावी लागेल, स्ट्रॅटेजी प्लॅन करावी लागेल. काहीच मिनिटं उरली आहेत. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. पाळंदे संघ तब्बल स्कोर प्लीज. पाळंदे 20 वडवली 16. पाळंदे 20 वडवली 16. 16-20 20-16. पाळंदे संघाकडे तब्बल 4 गुणांची आघाडी आहे. 4 गुणांची आघाडी ही काही शेवटच्या मिनिटाला तब्बल मोठी मानली जाते, कारण 10 मिनिटाचा सामना आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. मध्यांतराला आपण बघितलं पाळंदे संघ तब्बल 6 गुणांनी पिछाडीवरती होता. तो संघ 6 गुणांची आघाडी जी होती ती डावलून आता 4 गुणांनी आघाडीवरती आहे. तुम्ही प्रेशर मध्ये कसा खेळ करता, दबाव मध्ये कसा खेळ करता हे महत्वाचं आहे. सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे, लास्ट 5 मिनिट्स. ह्या 5 मिनिटांमध्ये वडवली संघ 16-20. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये सामन्याचं गुणफलक आहे 16-20. पाळंदे 16 वडवली, पाळंदे 20 वडवली 16. 4 गुणांची आघाडी अजून देखील पाळंदे संघाकडे. जो संघ मध्यंतराला
6 गुणांनी पिछाडीवरती होता तो आता आपल्याला शेवटच्या 5 मिनिटांमध्ये 4 गुणांनी आघाडीवरती पाहायला मिळतोय. त्यामुळे पहिल्या मिनिटाला कोणी ठरवू नये की कुठला संघ विजयी होईल, कारण तो खेळ आहे. जो ज्या दिवशी चांगल्या पद्धतीने खेळेल त्या दिवशी त्याची सरशी होईल. जोरदार पकड पुन्हा एकदा पाळंदे संघाकडून. चार्ज होताना मध्यंतरानंतर पाहायला मिळेल. कदाचित थर्ड रेड मंत्र त्यांना दिला आहे. थर्ड रेड पाळंदे. लास्ट 4 मिनिट्स. अजून एका गुणाची कमाई करताना दिसतो पाळंदे संघ. जर्सी नंबर 8 चांगल्या पद्धतीने सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये खेळ करताना जर्सी नंबर 8 आपल्याला पाहायला मिळाला. नंतर सातत्यानं त्याला बाहेर ठेवण्यात पाळंदे संघाला देखील यश आलं. जर्सी नंबर 8 ला काहीतरी खेळ करावा लागेल. तसाच माघारी फिरतोय. माघारी फिरून चालणार नाही. तुमचा खेळ तुम्हाला दाखवावा लागेल. वडवली संघ जो मध्यांतराला तब्बल 6 गुणांनी आघाडीवरती होता, तोच मध्यांतरानंतर पिछाडीवरती आपल्याला पाहायला मिळाला. कदाचित काही वेळेला आपण ग्रँटली काही गोष्टी घेतो, गृहीत धरतो समोरच्या संघाला आणि तिथेच समोरचा संघ आपल्यावरती वक्कर ठरतो. गावदेव वडवली संघ जर्सी नंबर 10 चांगल्या पद्धतीचा खेळ मगाशी केला होता, पण आता पकड. 1 गुणाची कमाई पाळंदे संघाला डिफेन्स मध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाळंदेचा संघ पहिल्या मिनिटापासून मी म्हणतोय की डिफेन्स मध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळत होता. मध्यंतरानंतर काही सुपर रेड त्यांच्या हाताला लागले आणि सामना फिरवण्यात त्यांना यश आलेलं आहे. अजून देखील सामना संपलेला नाही. शेवटच्या मिनिटापर्यंत तुम्हाला लढाई करावी लागेल. एकेका गुणासाठी झटकावं लागेल. वडवली संघ एवढ्यात माना टाकून चालणार नाही. सुंदर पद्धतीने पहिल्या मिनिटापासून वडवली संघाने खेळ केला. वडवली 16 मध्यंतरानंतर पुन्हा एकदा पाळंदे संघाला 1 गुणाची कमाई. थर्ड रेड जर्सी नंबर 6 साठी करोया मारूची स्थिती. पाळंदे संघासाठी थर्ड रेड. तिसऱ्या चढाईची सूचना. गुणाची कमाई करावीच लागेल. सुपर टॅकल. वडवली संघाकडून 2 गुणांची कमाई वडवली संघाच्या खात्यामध्ये. थेंबे थेंबे तळे जाते, परंतु आणि जोरदार पकडचा आणि जोरदार चढाई. बोनस +3 पॉइंट. 4 गुणांची तब्बल कमाई करताना दिसतो. गुणफलक सांगितलं जाईल. वडवली 22 पाळंदे 24. वडवली 22 पाळंदे 24. 1 मिनिट. चौरंगी स्पर्धेचा दुसरा सामना आणि तो इतका रंगतदार ठरतोय आणि तो आपल्याला याची डोळा पाहायला मिळतोय. जोरदार चढाईचा प्रयत्न. जर्सी नंबर 12 आणि जोरदार पकड. तेवीस 24 1 गुणाचीच फक्त आघाडी आणि पकड. वडवली संघाचा खेळाडू जर्सी नंबर 12 कदाचित लास्ट रेड. जर्सी नंबर 12 पूर्ण वेळ घेतोय. सामना बरोबर आता तरी सध्याच्या घडीला जर्सी नंबर 12 आणि सामना बरोबरी सुटतोय.